तर दुसरीकडे हातकणंगलेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी हे देखील आता मतदानासाठी बाहेर पडत आहेत। तर तत्पूर्वी त्यांचं देखील औक्षण केलं जात आहे। हातकणंगलेची लढाई देखील तितकीच चुरशीची पाहायला मिळणार आहे। हातकणंगलेमध्ये देखील पदयात्रा असेल, त्यासोबतच सभा असतील, दिग्गजांच्या सभा असतील। यामुळे तापमानाचा जो पारा आहे तो एकीकडे चढलेला असताना दुसरीकडे देखील राजकीय जो आरोप प्रत्यारोपांचा ज्वर आहे तो देखील चढलेला पाहायला मिळालेला होता। प्रचाराच्या तोफा थंडावल्या, त्यानंतर अखेरचा मतदानाचा जो दिवस आहे तो आज उजाडलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या दिग्गजांचं जे भवितव्य आहे ते मतपेटीत बंद होणार आहे। तर दुसरीकडे हातकणंगलेचे स्वाभिमानी शेतकरी मतदानासाठी राजू केंद्र आहेत ती देखील सज्ज झालेली आहेत। अधिकाधिक लोकांनी मतदान करावं याकरता देखील औक्षण केलं जात आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते। तर आता ही हातकणंगलेतली राजू शेट्टी यांच्या घरातली ही आपण दृश्य पाहतोय। राजू शेट्टींचं औक्षण केलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।